जुगारपट्ट्याच्या गेमचं प्रमोशन करण्यासाठी चिक्कार पैसे दिले जातात. हे काय करू मित्रांनो, करू का प्रमोशन? पैशाची गरज मला पण आहे, परंतु स्वाभिमान माझा विकला गेलेला नाही. आपण लालची नाहीये मित्रांनो. सर्वसामान्य लोकांचं घर आपल्याला उद्ध्वस्त करायचं नाहीये. या जुगारी गेमच्या मार्फत काय होतं हे सांगायची गरज नाहीये. लाखो लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेत, कर्जात बुडालेले आहेत लोकं. कोणाला 20,00,000चं कर्ज आहे, कोणाला 25,00,000चं कर्ज आहे, कोणाला ₹1,00,00,000 कर्ज आहे. कोणी शेत विकलं, कोणी घर विकलं, कोणी बायकोला घाणेरड्या कामाला लावलं. एवढ्या खालच्या लेव्हलला लोकं गेले. मित्रांनो, ही साधी गोष्ट नाहीये या गेमचं प्रमोशन करणं. मी प्रमोशन जर केलं, तर 18,000 ते 20,000चं Instagramवरती आपलं कुटुंब आहे. त्या कुटुंबातले 100 जण जरी ही गेम खेळायला लागले, तरी देखील ह्यामध्ये त्यांच्या घरातलं नुकसान होऊ शकतं. त्यांच्या घरातले वाईट अवस्था होऊ शकते. शेत विकलं जाऊ शकतं, घर विकलं जाऊ शकतं. कारण ही एक ट्रॅप आहे मित्रांनो. या ट्रॅपमध्ये हे फसवायचं काम हे कंटेंट क्रिएटर करतात पहिलं तर. ह्यांना प्रमोशन येतात ह्या गेमचे. ह्यांनी प्रमोट केलं, की आपले सर्वसामान्य भोळे लोकं याला बळी पडतात. ह्याच्यावरती क्लिक करतात. या लिंकवरती क्लिक करून कुठेतरी जाऊन त्या पैशाच्या लालचेपायी ह्या कंटेंट क्रिएटरला हे माहिती नसतं, की आपण सर्वसामान्य लोकांचं घरं बरबाद करतो. सर्वसामान्य लोकं ह्यांना ओपन करतात. कोड दिले जातात. फ्री ऑफर्स दिल्या जातात. हे खेळायला लावतात. सुरुवातीला हे जिंकतात. नंतर ह्यांचा जो डाउनफॉल चालू होतो, जे बरबाद हे होतात. मित्रांनो, घर विकलंय, गाडी विकली आहे, शेत विकलंय. अक्षरशः भिकारी झालेले लोकं मी तुम्हाला दाखवू शकतो. ही उदाहरणं आहेत. ₹1,00,00,000 मित्रांनो, ₹1,00,00,000 कमवायला 30 ते 40 वर्ष लागतात. हा ₹1,00,00,000 चा आकडा, हा कर्ज आहे ह्या 25-25, 24-24 वर्षाच्या पोरांवरती. कोण विमान उडवायची गेमचं प्रमोशन करतोय, कोणी पत्त्याच्या गेमचं प्रमोशन करतोय, कोणी कॅरमच्या गेमचं प्रमोशन करतोय, कोणी लुडोच्या गेमचं प्रमोशन करतोय. अशा गेम्स मित्रांनो ज्या की साध्या वाटतात, परंतु हे खेळल्यावरती त्या सर्वसामान्य लोकांचं आर्थिक नुकसान होतं आणि ह्या गेम सरकारने ऑलरेडी बंद केलेल्या आहेत. अतिशय स्ट्राँग कायदा आणत केंद्रामध्ये याचं बिल पास झालं आणि याच्यावरती मोठमोठे ॲप्लिकेशन्स हे बंद झाले आणि बंद झाल्यावरती कुठेतरी एक रिलीफ भेटला होता. तरी देखील मित्रांनो इल्लीगल ॲप्लिकेशन हे आजही चालू आहेत. हे इल्लीगल ॲप्लिकेशन्स हे त्यापुरते मर्यादित असतात आणि यामध्ये ह्यांचा जो टार्गेटेड ऑडियन्स असतो तो पण मर्यादित असतो. कोणी 100 लावतं, कोणी 150 लावतं. सुरुवातीच्या काळात 500 येतात, 1000 येतात. त्यानंतर मित्रांनो ते 500, ₹1000 परत लावल्यावरती 10,000 ते ₹15,000 पर्यंत प्रॉफिट होतो. मग ह्यांना चटक लागते. चटक लागली, की मित्रांनो डायरेक्टली ह्यांच्या खिशातले पैसे जातात, बायकोचं मंगळसूत्र जातं, घर जातं, दार जातं, गाडी जाती, मित्रांनो शेत जातं. सगळं गेल्यावरती ज्या बायकोला जी लक्ष्मी असते घराला, त्या बायकोला घाणेरडं कामं करायला पण हे लोकं प्रवृत्त लावतात. एवढी मंद अवस्था होऊन जाते या लोकांची. आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्या फालतू गोष्टी ज्या आहेत खालच्या, त्या कुणामुळे घडतात? तर ह्या कंटेंट क्रिएटर्समुळे घडतात. मी एक कंटेंट क्रिएटर आहे. जर मी ही गेमचं प्रमोशन केलं, मला पैसे देतात ते लोकं. 12 व्हिडिओ टाक, 15 व्हिडिओ टाक, म्हणजे गेमचं प्रमोशन कर. मी केलं, तर अक्षरशः त्या व्हिडिओच्या ट्रॅपमध्ये मित्रांनो मला लाख, ₹1,50,000 भेटेल. मी साईडला होऊन जाईल. पण पुढे जाऊन मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही सर्वसामान्य जे माझे ऑडियन्स आहे, ती एकदम भोळी ऑडियन्स आहे. मी न्यूज सांगतो. 25 ते 50 वर्षाचे जे लोकं आहेत, ते याच्यामध्ये फसू शकतात आणि याचमध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतो. हे कमवते लोकं आहेत, प्रत्येकाला कर्ज आहे, प्रत्येकाची स्वप्न आहेत, प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे. या पैशाच्या लालचेपायी असं काहीतरी पाऊल उचलतात आणि आमच्यासारखे जे इन्फ्लुएन्सर असतात, यांनी जर सांगितलं, की ह्या-ह्या व्हिडिओवरती, ह्या-ह्या गेमवरती तुम्ही पैसे खेळा, तुम्ही जिंकसाल, तर हे प्रवृत्त होतात आणि यामध्ये मित्रांनो त्यांचं आर्थिक नुकसान होतं. त्या कंटेंट क्रिएटरची जबाबदारी असते, की असल्या गोष्टी प्रसिद्ध करावं का नाही, प्रवृत्त करावं का नाही आणि यामध्ये आर्थिक नुकसान जे होतं, ते सर्वसामान्य गोरगरीब लोकांचं होतं. आम्हाला काय ₹1,00,000 भेटले, ₹1,50,000 भेटले, तेवढं पुरतं तेवढ्या गेमचं प्रमोशन केलं. आमचा विषय कटला. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिरडले जातात ते सर्वसामान्य लोकं आणि हे सर्वसामान्य लोकं आपल्याला फॉलो ज्यावेळेस करतात, त्यावेळेस ते आपल्या कुटुंबाचे सदस्य असतात, ते आपल्यासोबत जोडले जातात. त्यांच्याशी दगाफटका करणं म्हणजे स्वतःच्याच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं, माझ्या भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं, माझ्या बहिणीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं, अक्षरशः त्यांना गरीब परिस्थितीमध्ये ढकलणारे हे कंटेंट क्रिएटर ह्यांना अजूनही समजत नाहीये का? की बाबा रे थोडं तरी सुशिक्षित होऊ, असल्या गोष्टींपासून लांब राहू. सरकारने याच्यावरती नियम आणलेला आहे. या गोष्टीचं प्रमोशन आपण केलं नाही पाहिजे. परंतु तरी देखील हे करतात. नक्कीच मित्रांनो आपण या गोष्टीचं प्रमोशन करणार नाही.
सुशिक्षित कंटेंट क्रिएटर आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांनी शिक्षण यासाठी दिलेलं आहे, की अशा फालतू गोष्टीच्या आपण नादी नाही लागलं पाहिजे. एक चांगला जॉब आहे, त्याच्यामार्फत 2 टाईमचं जेवण भेटतं. 2 टाईम जेवून सुखाच आहे मित्रांनो. पैशाची लालच नाही, पैशाची गरज नाहीये. पैसा जर लागलाच, तर मित्रांनो कुदळ हाणायलाच आहे, कुठेतरी खड्डे खंदायलाच आहे. तसा पैसा कमवल, परंतु तुम्हाला गंडवणार नाही. तुम्हाला गंडवून तुमच्याकडनं लुटून, लुबाडून तुमचे पैसे घेऊन मला काय चूक लागणार आहे का बाबा ते? कुठेतरी पैसे येतील, लाख, ₹1.5 लाख येतील, कुठेतरी उडवून टाकेल. हे असल्या फालतू गोष्टी मला नाही करायची. मित्रांनो, आपलं कुटुंब आहे. या YouTubeवरती आपले 8,500 फॉलोअर्स आहेत. त्या Instagramवरती आपले 20,000 फॉलोअर्स आहेत. Facebookवरती मित्रांनो 2,000-1,000 फॉलोअर्स आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत जर फॉलोअर्स असतील, तर ह्यांना दगाफटका करणं हे आपल्याला झेपणार नाही आणि हा धनसमूह माझं कुटुंब आहे. कुटुंबाला मला धोका देता येणार नाही. नक्कीच मित्रांनो, अशा गेमच्या नादी तुम्ही लागायचं नाहीये. पहिली गोष्ट आपल्या सगळ्या फॉलोअर्सला मला एकच सांगायचं आहे, की या गेमच्या नादी आपण लागणार नाहीयेत. आपण आपलं आयुष्य बरबाद करून घ्यायचं नाहीये. आपण आपल्या अशा गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही, ज्याच्यामार्फत आपल्याला धोका भेटेल. मी जरी उद्या येऊन आज मी बोलतोय, मला कोणतरी 10,00,000 15,00,000 देईन, माझं मन बदलून जाईल. मी येऊन जरी उद्या बोललो, की "बाबा रे, या कंटेंट क्रिएशन म्हणजे या गोष्टीचं प्रमोशन करा आणि तुम्हाला यामध्ये पैसे भेटतील. या जुगारावरती तुम्ही पैसे खेळले तर तुमच्या खिशामध्ये पैसे येतील." यांसारख्या जरी गोष्टी मी पुढे जाऊन बोललो, तर लक्षात ठेवा, की मी ते फक्त माझ्या फायद्यासाठी बोलतोय. मला कुठेतरी लाख, ₹1.5 लाख, कोटी रुपये जास्त दिलेले आहेत, त्यामुळे मी बोलतोय. नाहीतर माझा स्वार्थ असल्याशिवाय मी अशा गोष्टी बोलणार नाही. आणि नक्कीच मित्रांनो, या अशा गोष्टी आपण करणारच नाहीये. कारण पैशाची हाव आपल्याला नाहीये. आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे. जीभ आहे आपल्याला चांगली बोलायला. त्या बोलण्यावरनं लोकं ऐकतात, लोकांना समाधान वाटतं. लोकांना त्या गोष्टीला पाठिंबा देतात आणि या पाठिंबाच्या जोरावरती आपण एवढं मोठं कुटुंब तयार केलेलं आहे. नक्कीच गॅमलिंग गेमचं प्रमोशन कुठेही ऐकलं, काही झालं तरी तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करू शकता. पोलिसांचा नंबर आहे 100, त्या शून्यावरती नंबर दाबा आणि त्यावरती तुम्ही तक्रार दाखल करू शकता. या कंटेंट क्रिएटरच्या विरोधात पण कारवाई होते. त्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत, की तुम्ही गॅम्बलिंग गेमचं प्रमोशन करू शकत नाही. जर कोण करत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता आणि या पैशाच्या लालचेपायी, पैशाच्या या फालतू गोष्टीपायी तुम्ही यामध्ये पडणार नाही याचं वचन द्या आणि हे वचन तुम्हाला त्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचंय. नक्कीच मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन पॉलिटिकल टॉपिक, क्रिकेटचा टॉपिक एकदम धमाकेदार काहीतरी घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.